फोटो बंडारा नाही चला एक एक जेवण जातो आणि दिला पुढे एकच मिनिट कॅमेरा आम्ही कॅमेरा चेक करू आणि घरी काही ना त्याच्या मागे आता तुम्ही परवानगी दे. मी ॲडव्होकेट अनिल देविदास नन्नवरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय कोळी समाज संघटना, नवी दिल्ली. आज आमचे प्रदेश अध्यक्ष श्री परेशभाई कोळी यांचा वाढदिवस असल्याने आज आम्ही अखिल भारतीय कोळी समाज संघटना तसेच श्रमिक कामगार राष्ट्रीय कामगार संघटना सेना यांच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आम्ही हा कार्यक्रम आमचे कोणतेही पदाधिकारी असो किंवा राष्ट्रीय नेते असो त्यांच्या वाढदिवसाला आम्ही इथे प्रत्येक महिन्याला अन्नदान कार्यक्रम हा माननीय श्री परेशभाई कोळी आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबईत यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे माननीय श्री सिद्धार्थभाई कोळी जे आमचे कार्याध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाने आमचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री रामचंद्रदादा सोनवणे, मंदाताई महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष धनराजभाऊ साळुंखे, आमचे कार्यकारी अध्यक्ष भगवानभाऊ पंढरीनाथ कोळी, आम्ही सर्व टीम इथे अन्नदानचा कार्यक्रम आज यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केलेला आहे. जे बाहेरगावून रुग्ण असतात आलेले आणि त्यांचे नातेवाईक जे रुग्ण इथे ॲडमिट असतात आणि त्यांचे नातेवाईक की ज्यांना जेवणाची सुविधा नसते तर त्यांना आम्ही इथे मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देतो. धन्यवाद. अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र याची मी जिल्हाध्यक्ष आहे आणि परेशदादांचा आज वाढदिवस असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या संघटनेमार्फत अन्नदानाचा कार्यक्रम केला आहे. गरजू लोकांना इथं अन्नदान करणं गरजेचं आहे. त्यामुळे परेशभाऊंचा हा मोठा पुढाकार आणि सिद्धार्थदादांचा सुद्धा पुढाकार, त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभतं आणि अनिल भाऊ नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो आणि गरजू लोकांना आम्ही अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष परेशभाई कांते कोळी यांचा आज 48वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सिव्हिल हॉस्पिटल येथे अन्नदानाचा प्रोग्राम आणि फळ वाटाचा प्रोग्राम सुरू आहे. आपल्या प्रदेश सचिव माननीय श्री अनिलदादा नन्नवरे, महिला अध्यक्ष मंदाताई सोनवणे, डी के साहेब आणि भगवानभाऊ कोळी युवा नेते यांच्या टीमने, पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या टीमने आज हा प्रोग्राम चालू केलेला आहे. आम्ही नेहमी असे उपक्रम घेत असतो. आज परेशभाईंचा बड्डे असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना आयुष्य चांगलं लाभावं ही परमेश्वराला इच्छा आहे. श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची जळगाव जिल्हाध्यक्षपदाची पद माझ्याकडे आहे. आजच्या ह्या सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने
त्यांचे अध्यक्ष परेश भाई यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्याकडून श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या बाबासाहेब चव्हाणांच्या कार्याध्यक्ष जे आहे त्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबरीने समस्त कोळी समाजाच्या सर्व सदस्यांना, सगळ्या व्यक्तींना, माझ्याकडून बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा. आणि हा अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये अनिल भाऊ नन्नवरे हे सचिवपदी कार्यरत असल्याने आणि त्यांच्या आणि आमच्या विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडला गेलेला आहे. जय हिंद, जय भारत. बोला. नमस्कार, माझं नाव राहुलवरून सांगिले. मी श्रमिक राष्ट्रीय कामगार सफाई सेल यांचा जिल्हाध्यक्ष. आज परेशभाई यांचा वाढदिवस असल्यामुळे अनिलदादा नन्नवरे यांच्याकडून आज भोजन वाटप होतं. त्याकरिता इथं जमलेले आणि त्यांनी त्यांच्या कार्याच्या खाली नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या हस्ते व आमच्या हस्ते आज गरजू लोकांपर्यंत अन्नदान वाटप करण्यात आलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी धना साळुंके, युवा जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज संघटना. आज आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री परेशभाई कोळी यांचा 43वा वाढदिवसानिमित्त आम्ही सिव्हिल हॉस्पिटल इथं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे. आणि देवाला अशीच प्रार्थना की आमच्या बहिणींना सुख समृद्धी कायम लाभो. तेवढे जळगाव जिल्ह्याकडनं बहिणींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.